स्वागत करते. आम्ही सेकंड इयर BHMSचे विद्यार्थी आज फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिकोलॉजी या विषयास अनुसरून एक छोटासा नाट्यप्रयोग सादर करत आहोत. तरी सर्वांनी शांतता राखून विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवावे. नाट्यातील पात्र अदिती, नरेटर, स्नेहल पेशंट, मृणाली पेशंट्स मदर, प्रसाद हेड सर्जन, अमृता असिस्टंट डॉक्टर, जन्नत असिस्टंट डॉक्टर, विशाल इंटर्न, रसिका नर्स, भक्ती प्रॉसिक्यूटर, लोकेश डिफेन्स लॉयर, हर्ष जज, मानिक हँडरायटिंग एक्सपर्ट अँड योगीराज. हॉस्पिटल अशी जागा जिथे प्रत्येक सेकंद जन्म आणि मृत्यू यातला फरक ठरवत असतो. डॉक्टर ज्यांच्यावर संपूर्ण आयुष्याचा विश्वास ठेवला जातो, ज्यांना देवाचं रूप मानलं जातं, पण कधीकधी त्या उजेडामागे, त्या मुखवट्यामागे एक भयानक शांतता दडलेली असते. दखल न घेतलेल्या वेदनांची शांतता, दुर्लक्षित केलेल्या इशाऱ्यांची शांतता आणि हळूहळू निसटणाऱ्या एका जीवाची शांतता. जेव्हा एक डॉक्टर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरतो, जेव्हा जबाबदारीची जागा निष्काळजीपणा घेतो, तेव्हा त्याची किंमत एका जीवाने मोजावी लागते. आज आम्ही तुमच्यासमोर कोणतीही काल्पनिक कथा नाही तर एक सत्यस्थिती सादर करत आहोत, जी एक कठोर वास्तविकता आहे, जी आपल्या समाजात शांतपणे घडत आहे. चला तर मग साक्षीदार होऊया अशा घटनेस, जिथे एक लहान मुलगी आपला जीव गमावते, जेव्हा काही लोक आपली जबाबदारी पार पाडण्यात चुकतात. सीन 1 द ॲडमिशन. स्नेहल 14 वर्षांची मुलगी पोटदुखी या कारणामुळे तिच्या आईसोबत सिग्मा हॉस्पिटल येथे दाखल होते. तिथे तिची तपासणी करताना डॉक्टर दिस इज माय डॉटर स्नेहल. तिच्या पोटात खूप दुखतंय काल रात्रीपासून. वॉमिटिंग झाली होती घरला? नाही, पण तिला पेन किलर दिलं होतं, पण तिला फरक नाही पडला. कोणत्या साईडला? आय एम नॉट शुअर बट दिस कुड बी अपेंडिसायटिस. मला असं वाटतं आजच्या दिवसाला आपण हॉस्पिटलला ॲडमिट करून घेऊ. ओके. डे 2 बिफोर द ऑपरेशन. मी केलं. काय सर द पेशंट वॉज इन पेन अँड कंप्लेनिंग अबाउट नॉशिया. तर मला वाटलं अपेंडिसायटिस असेल तर मी ॲडमिट करून घेतलं. सोनोग्राफी केलास तिची? नाही सर. तुला कसं समजलं अपेंडिक्स आहे? इट कुड बी युरेटिक स्टोन. तिची सिटी स्कॅन करून घे, म्हणजे आपल्याला समजेल इन्फेक्शन काय आहे. तुम्ही तिची आई आहात ना? हे जे अपेंडिक्स आहे हे जास्त दिवस पोटात ठेवणं चांगलं नसतं, तर आपण लवकरात लवकर ऑपरेशन करून घेऊ. आज ओटी अवेलेबल नसल्यामुळे ऑपरेशन उद्या. सर ॲक्च्युली आज ओटी अवेलेबल आहे. आज ओटी अवेलेबल नाही, ऑपरेशन उद्या होईल. सर आहे आज ओटी अवेलेबल. आज ओटी अवेलेबल नाही आहे. सर कॉल ब्लॅडरची सर्जरी होती, आज कॅन्सल झाली सर, म्हणून ओटी अवेलेबल आहे. मी सांगतोय ना, आज ओटी अवेलेबल नाही आहे. ती मुलगी आज इथेच ॲडमिट असेल, ते पण माझ्या सांगण्यावरून. हे जे हॉस्पिटल आहे, बिल्डिंग आहे, पैशावरती चालतं, तुम्ही चांगली परावरती नाही चालत. एक सक्सेसफुल डॉक्टर बनण्यासाठी प्रोफेशन सोबत बिझनेस पण करता यायला हवा. समजलं का? डिड यू अंडरस्टँड मिस्टर विशाल? We understand, sir. We all understand. Medical etiquette, laws and customs which are generally followed between members of same profession. Accordingly, a doctor should behave with his colleague as his brother. Here Dr. Prasad disrespect his colleague. Scene 3, the day of operation. मला भूक लागली. नाही कळलं, तू आता की खाऊ नाही शकत, तू ऑपरेशन झालं आता. गुड मॉर्निंग सर. आता काही खाल्लं नाही ना? नाही, पण मम्मी खाली गेली होती तेव्हा 2-3 बिस्किट खाल्ले होते. ओके. The operations. एक्सक्यूज मी डॉक्टर, ती अपेंडिसायटिसची पेशंट चालू, तुम्ही थोड्या वेळापूर्वी काही बिस्किट्स खाल्ले. 4 बिस्किटांसाठी आपण ऑपरेशन पोस्टपोन नाही करू शकत. बट सर ऑपरेशन एका तासामध्ये आहे ना? राईस ट्यूब माहिती का तुला? हो सर. काय युज आहे त्याचं? तो क्लिअर स्टमक. एक्झॅक्टली आपण करून घेऊ. ओके सर. The operation scene.
The doctors are operating on Snehal. ऑपरेशन सक्सेसफुल. Oh my God, she's aspirating. Doctor, she's actually voting. What? Oh shit, we lost her. मी डायल स्किप यूज करायला विसरलो, त्यामुळे ती कोमामध्ये गेली. पॅरेंट्सने विचारलं तर काय सांगायचं? व्हेंटिलेटरवर टाकलं. आपण त्यांना सांगू की पोस्ट ऑपरेटिव्ह निग्लेक्ट डिसीजमुळे तिचे लंग्स कोलॅप्स झाले, त्यामुळे ती कोमामध्ये गेली आणि तिला आपण व्हेंटिलेटरवर ठेवलं. आणि जर तुम्ही मला यात साथ नाही दिली तर तुमचा डिग्री तुमचा एक्सपिरियन्स कुठेही कामाला येणार नाही. ज्यांना तू त्यांच्या पॅरेंट्सला सांग. ओके. काय झालं डॉक्टर? एक कॉम्प्लिकेशन है. ऑपरेशन के बाद पेशेंट काय झालं माझ्या मुलीला? ऑपरेशन के बाद पेशेंट की लंग्स पण तिला ठीक होती. वो ठीक थी लेकिन ब्रेन को ऑक्सीजन नहीं पहुंच पाया और पेशेंट कोमा में चला. कुछ नहीं, टेंशन मत लो, हमने आईसीयू में ऑपरेशन शिफ्ट झालं, वो ठीक होते कुछ नहीं डॉक्टर. होगा, कुछ नहीं होगा, हमने आईसीयू में शिफ्ट किया है. Scene 4. Dignity over guilt. काय झालं सर, तुम्ही मला बोलवलं? मी राईस स्किप यूज करायला विसरलो. ओ माय गॉड सर, ती पेशंट ती कोमामध्ये गेली. आणि हॉस्पिटल रूल्स ते हॉस्पिटल कोणाचं आहे? तुमचं सर. हॉस्पिटलचं इथं राखण्याचं काम कोणाचं आहे? मी तेच करतोय. ते घे पैसे आणि काही दिवसासाठी फार लांब निघून जा. ओके सर. आपल्या पैशांचा आणि पोझिशनचा वापर करून डॉक्टरांनी सत्य लपवलं. तसेच डॉक्टरांनी पेशंटच्या ऑपरेशन आधीच्या डिटेल्समध्ये काही चेंजेस केले. सीन 5. ॲट द होम. इंटर्न डॉक्टर विशाल हे पेशंटची आई मिसेस मृणाली यांना भेटायला त्यांच्या घरी येतात. मिस्टर विशाल, आता स्नेहल तर आपल्यात काही परत येऊ नाही शकत, पण तुम्ही तुमच्या आईनं असल्या नात्याने तुम्हाला काही सत्य जाणून घ्यायची हक्क आहे. कारण हॉस्पिटलमध्ये जे जे झालं ते सगळं काही खरं नव्हतं आणि हॉस्पिटलच्या आणि डॉक्टरच्या बेजबाबदारीमुळे काय सांगताय तुम्ही? आज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या बेजबाबदारीमुळे ते राईस ट्यूब नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे ते यूज करते दिसून गेले, म्हणून आज स्नेहल आपल्यात नाही आहे. म्हणून तुम्ही आता लिगल काहीतरी प्रोसिजर त्याच्या पुढे घ्यावी आणि त्यांना शिक्षा व्हावी असं माझं म्हणणं आहे. आपल्या मुलीचा मृत्यू हा केवळ डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे हे कळता मिसेस मृणालीने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर प्रसाद आणि सिग्मा हॉस्पिटल यांच्या विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करतात. याच अनुसरून डॉक्टर प्रसाद आणि सिग्मा हॉस्पिटल यांना कोर्टाचा समन जातो. Summon is a document compelling the attendance of witness on specified day at a specified time in a court of law under a penalty. Scene 6 in the courtroom. केस नंबर 103 ची कारवाई करण्यात आली. गुड मॉर्निंग युअर ऑनर्स. 17 सप्टेंबरला माझी क्लायंट मिसेस मृणाली तिची मुलगी स्नेहल ही सिंह हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. तर हा मृत्यू डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू आहे. तर माझे क्लायंट आहे डॉक्टर प्रसाद जाधव. ते सिग्मा हॉस्पिटलमधील एक रेप्युटेड सर्जन आहेत. त्यांच्यावरती जे पण गुन्हे दाखल झाले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत आणि या कारवाईमध्ये मी हे सिद्ध करणार आहे. युअर ऑनर, मी आता विटनेस बॉक्समध्ये माझी क्लायंट मिसेस मृणाली याला बोलली. परमिशन देण्यात आली. Oath. Before giving evidence, a witness is required to swear by Almighty God that he will tell the truth, the whole truth, and nothing but the truth. तर मिसेस मृणाली त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काय घडलं होतं तुमच्या न्यायालयासमोर?
तिच्या मुलीच्या पोटात खूप दुखत होतं. तिला सिग्मा हॉस्पिटलमध्ये अपेंडिसायटिसमुळं ॲडमिट करून घेतलं होतं. पण काही कॉम्प्लिकेशन्स आल्या आणि 2 त्याच्यानंतर डेथ झाली. पण 2 दिवसानंतर डॉक्टर विशाल माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला सगळं सत्य सांगितलं. कोण बीड होते? युअर माझे क्लायंट डॉक्टर प्रसाद जाधव, जसं तुम्हाला सांगितलं की ते रेप्युटेड सर्जन आहेत. त्यांनी आतापर्यंत असे खूप ऑपरेशन असे पार पडले आहेत आणि ते 20 वर्षापासून या कार्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि लोकांवर आणि हॉस्पिटल स्टाफचा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे की ते अशी चुकी करू शकत नाही. आणि याच गोष्टीला सिद्ध करण्यासाठी मी डॉक्टर अमृतांना बोलू इच्छितो. डॉक्टर अमृता, तुमचं नाव आणि तुम्ही काय करता ते कोर्टाला सांगा. माझं नाव डॉक्टर अमृता. मी सिग्मा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करते. त्या दिवशी पेशंट ऑपरेशन नंतर पेशंटची तब्येत खूप खराब झाली. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे ब्रेन ऑक्सिजन कमी पडल्याने पेशंट ऑब्जेक्शन युअर ऑनर. मला तरी नाही वाटत डॉक्टर अमृता खरंच बोलत आहे. कारण की पेशंटची तब्येत ऑपरेशन अगोदर एकदम ठीक होती. अचानक असं काय घडलं की पेशंट कोमामध्ये गेलं. हे सिद्ध करण्यासाठी मी विटनेस बॉक्समध्ये मिस्टर भार्गव यांना बोलतो. परमिशन ग्रँटेड. तर मिस्टर भार्गव, तुम्ही काय काम करता? मी एक हँडरायटिंग एक्सपर्ट आहे. Here, Mr. Bhargav is an expert witness. An expert witness is a person especially skilled in foreign law, science, or art. तर तुम्ही हे डिटेल्स बघितलेच असतील. लोकांसाठी हा एक साधा एक आहे, पण माझ्यासाठी हा एक नसून हा 9 आहे. कारण जेव्हा आपण पेजवरती काही लिहितो त्यावेळेस पेन प्रेशरमुळे पेजवरती काही मार्क्स येतात. तर 9च्या कर्वमध्ये प्रेशर कमी आहे, मार्क कमी आहे, तर बाकी ठिकाणी मार्क जास्त आहे. तर सगळं तुमच्या समोरच आहे. कारण की एकाच कागदावर एकाच ठिकाणी 2 माणसं एकाच पेज बदल नाही होत. मला असं वाटतंय कोणीतरी एकचं 9 केले. तर मला असं वाटतंय डॉक्टर प्रसाद असेल. ऑब्जेक्शन युअर ऑनर. मी कोर्टाला काही डॉक्युमेंट्स सबमिट केले आहेत. हा साधारण डॉक्युमेंट नाही तर एक कन्सर्ट फॉर्म आहे जो प्रत्येक ऑपरेशनच्या अगोदर रिलेटिव्स कडून त्यांच्याकडून साईन करून घेतला जातो आणि त्यांची स्वाक्षरी पण घेतली जाते त्याच्यावरती. आणि त्या कन्सर्ट फॉर्म वरती सगळं काही मेन्शन असते, काय काळजी घेतली पाहिजे, काय नाही घेतली पाहिजे. आणि या गोष्टी सिद्ध करण्यासाठी मी मिस मृणाल यांना बोलू इच्छितो. परमिशन ग्रँटेड. सो मिस मृणाली, तुमची साईन आहे का ही कन्सर्ट फॉर्म वरती? तर तुम्ही कोणत्या पण कागदावरती असं न असं साईन करता का? नाही, मी असं नाही करत. पूर्णपणे असं तरी असेल तुम्ही. तर या कन्सर्ट फॉर्म मध्ये गाईडलाईन नंबर 2 तुम्ही पूर्ण कोर्टाला पासून सांगा बरं. Patient should be NBM 6 to 8 hours before the operation. पॉईंट टू बी नोटेड युअर ऑनर. एनबीएम म्हणजे नथिंग बाय द माउथ. त्याच्यामध्ये कसं आहे की 7 ते 8 तासापूर्वी ऑपरेशनच्या 7 ते 8 तासापूर्वी पेशंटला काहीच खाल्लं किंवा प्यायला दिलं जात नाही. आणि त्यांना ते माहिती होतं की ती काळजी घेतली पाहिजे, पण त्यांनी पण त्यांच्या मुलीवर त्यांनी ते लक्ष दिलं नाही. आणि तरी त्यांनी त्याला खायला प्यायला दिलं असेल. आणि याच्यावर हाच आरोप ते डॉक्टर प्रसाद मला क्लायंट नाही, मध्ये नाही, जे खोटं बोलतात त्यांनीच मारलं माझ्या मुलीला. सगळ्यात चुकीचं बोलतात ते आणि सगळ्यात आरोपी पण हीच आहे. ऑब्जेक्शन तुम्हाला माझ्याकडे इन्फेक्शन म्हणजे काय माहिती आहे का? इट्स हार्ट अटॅक ॲक्यूट करून देते माहितीच असेल तुम्हाला. माझ्या सगळ्या मित्राच्या म्हणण्यानुसार एका साधारण माणसाला कसं काय माहिती असणार आहे? मला असं वाटतं की पेशंटने ऍडमिट म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन घेतलं थोडी ऍडमिट करायला पाहिजे ना. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन एनबीएम सारखे टर्म साधारण माणसाला माहितीच असेल असं तरी मला नाही वाटत. पण इथं पेशंट सर्जन त्यांना तर माहितीच असायला पाहिजे. तर आता मी विटनेस बॉक्स मध्ये डॉक्टर जनरल बोलली. ऑब्जेक्शन युअर ऑनर. जनरलचं नाव वेटलेस मध्ये लिस्टच नाहीये. मला क्रॉस एक्झामिनेशन करण्यासाठी टाइम पाहिजे. ठीक आहे. युअर विटनेस कॅन टेक दिस टाइम. ते डिफेन्सला केस तयार करायला वेळ दिला जाईल आणि विटनेसला वापस बोलवलं जाईल. सर हे चुकीचं आहे सर. पण डू यू ॲग्री विथ मी? सर चुकीचं आहे ऑब्जेक्शन सर. ओव्हर. Day 2 in the courtroom. गुड मॉर्निंग. मी आता विटनेस बॉक्स
त्या दिवशी 17 सप्टेंबर OT मध्ये काय झालं ते तुम्ही सांगू शकता? ऑपरेशन के टाइम में ओटी में डॉक्टर को पता था कि पेशेंट ने 1 घंटे पहले बिस्किट खाए हैं, पर डॉक्टर को ऑपरेशन के टाइम राइस ट्यूब का यूज़ करना था, लेकिन डॉक्टर ऑपरेशन के टाइम राइस ट्यूब का यूज़ करना भूल गए। इस वजह से ऑपरेशन के बाद पेशेंट को वॉमिटिंग हुई और पेशेंट के लंग्स कोलैप्स हो गए और इस वजह से पेशेंट की डेथ हो गई। तर हे सिद्ध होते की डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे त्याची मृत्यू कमी झाली. सर्व गोष्टीचा विचार करता हे न्यायालय सिग्मा हॉस्पिटलला 10 लाख रुपये स्नेहाच्या आईला देण्यात यावे असा हुकूम देतो आणि तसेच डॉक्टर प्रसाद यांना कलम 304 अनुसार 4 वर्षाची शिक्षा देण्यात येते आणि तसेच त्यांचे नाव मेडिकल काउन्सिलच्या रजिस्टर मधून परमनंट एरेस्ट करण्यात येत आहे. कोर्ट डिसमिस. The case is dismissed. Here, Dr.